गुड मॉर्निंग मित्रांनो, कसं काय बरेच सगळे तर नवीन दिवस सुरुवात झालेली आहे. आज तारीख आहे 10. व्हिडिओ कधी अपलोड करणार आहे माझं मला सांगितलं. पाऊस गेलेला आहे, पाऊस तर ऑलमोस्ट गेलेला आहे, पाऊस काही नाही आहे. बऱ्याच सगळे तर पुन्हा एकदा यायचं नवीन दिवस सुरुवात झालेली आहे. आज तारीख आहे 8 ऑक्टोबर 2023. तर वाजले सकाळचे 7. गुड मॉर्निंग. आज आहे रविवार. आज लवकर उठायचं कारण म्हणजे आपल्याला थोडंसं काम आहे. तुम्ही पुढे बघालच. आपलं जे काही काम आहे ते आपण पहिला करायला घेऊया. तर मित्रांनो, मी आलेलो आहे शेतामध्ये पेरणी करण्यासाठी. ठीक आहे मित्रांनो, वरती विमान चालू आहे, डोक्यावर चंद्र पण आहे अजून. बघूया आता पेरणी करणार किती वाजता ते आले की मग चालू करायचं आपलं. चालू आहे पेरणी. तर मित्रांनो, पेरणी करून झालेली आहे. आता एका पावसाची फक्त वाट बघायची आहे आपल्याला. थोडासा पाऊस पाहिजे असं वाटायला लागले मला पण. तरी पण बघू, थंडी पडायला लागल्या. हे इथे पक्षी लागले पेरलेलं खायला. जबरदस्त कलर आहे त्याला. ॲक्च्युली हा सुतार पक्षी आहे. तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही मला. हा आहे सुतार पक्षी. असे बरेच पक्षी आहेत इथं. ही कीड खात्यात जमिनीत असलेली. ठीक आहे मित्रांनो, आता वाजलेले आहेत 9. मी निघाले घरी. पेरून तर झालेलं आहे आपलं. मित्रांनो, हे तर वाजलेले 10. सगळं आवरून झालेलं आहे. मस्त आंघोळ वगैरे करून झालेलं आहे. त्याआधी जे बघितलं ते आपण शेतामध्ये जाऊन पेरणी करून आलेलो आहे. आता सगळं पावसाच्या भरोश्यावर आहे. एखादा पाऊस पडला तर ठीक, नंतर बघायचं मग काय होतं ते. पेरून तर आलो आपण. पेरायचं धाडस केलेलं आहे. आणि आता सध्या बसणार आहेत घट घरामध्ये. त्यामुळे साफसफाईची काम चालू आहेत सध्या आमच्या घरामध्ये. आणि पुढल्या आठवड्यात म्हणजे मग ते 15 तारखेपासून घट बसणार आहेत. ह्या इथं साफसफाईची कामं चालू आहेत सध्या घरामध्ये आमच्या. आणि पाऊस तर ऑलमोस्ट गेलेला आहे. पाऊस काही नाही आहे. थंडी हळूहळू पडायला लागली. तर आज आहे रविवार. आज विचार केला होता संध्याकाळी करायचा. आज विचार केला होता कुठेतरी बाहेर जायचा, पण फिरणी असल्यामुळे कुठे गेलो नाही. आता ऊन एवढं तावा लागले त्यामुळे आता बाहेर जायची अजिबात इच्छा नाही आहे. त्यामुळे जरा थोडंसं आपला मोठं ब्लॉगिंगचं सेटअप थोडं टेस्ट करायचं आहे मला. नुसतं सेटअप करून ठेवलं पण अजून टेस्ट केलेलं नाही आहे. नुसतं कॅमेरा घेऊन ठेवला अजून यूज केलेलं नाही आहे. मग तुम्हाला यूज करायचा लवकर. ठीक आहे, चला जरा बाहेर जाऊन येऊया. तर ह्या आमच्या झाडाचा नारळ बाहेर पडला होता. होय, भिजला की पाटात पडला होता ना त्यामुळं. ते नारळ फोडून झालेलं आहे. नारळाला पाणी पिऊन पण झालेलं आहे. आपण घरच्यांच्याकडून एक फरमाईश केलेली आहे
बघूया. बरेच दिवस झाले ती गोष्ट मला मिळालेली नाही, मग म्हटलं करा. लय दिवस झाले केलेलं नाही खाण्यासाठी, पण आपण खाण्यासाठी खूप शौकीन आहोत. बऱ्याच वेळी मी सांगितलं पण आहे दाता आणि समजा लाईट दिवशी घेतो. आता फरमाईश केल्या म्हणजे काम तर थोडं सांगणार केलं पाहिजे आपल्याला. करूया. कॅमेराचा थोडासा अँगल कमी आहे, त्यामुळं आता काय मी सांगतो मलाच कळेल. आता आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्याचा अँगल थोडासा कमी आहे, त्यामुळं वाईड अँगल नसल्यामुळं थोडासा जरा लांब जवळ अँगल सेट होत नाही व्यवस्थित. कसं करायचं काय करायचं समजत नाही आपल्याला सध्या. कसा अँगल घ्यायचा काय कळून झालं. त्या मित्रांनो साफसफाई चालू आहे सध्या आमच्या घरामध्ये. पाईप वगैरे लावलेले आहे कारण टाक्यातलं पाणी संपलेलं आहे आणि त्या वाजलेलं आहे 1:30. त्यामुळं सध्या साफसफाई जोरात चालू आहे आमच्या घरात. काय खरं नाही गरम काम करत तेवढं कमीच असते. अर्धी चादर आणि रेग्युलर रजाई धुवायची आहे आता. म्हणजे मी धुणार नाही, वॉशिंग मशीनला भरायला लावणार आहे. आता वाजलेले 6:15 आणि सगळं आवरून झालेलं आहे घरातलं. महत्त्वाचं म्हणजे घरात बाहेर निघालो आहे. किरकोळ येताना टाकू. आता एक जरा बाहेर राहून टाकून येतो मस्तपैकी. मित्रांनो वाजलेले 7:30. मी बाहेर गेलो आलेला किरकोळ काम होतं, केलं आणि घरी आलो. आणि आता विषय झालेला आहे आपल्याकडे घरची इच्छा आहे की जेवायला बाहेर जायचं. चला आपलं काय आपल्याला बाहेर चालते घरातून चालतं, आपला काय विषय नाही. आता घरच्याने घेऊन चालते बाहेर जेवण्यासाठी. ॲक्च्युली जेवण आधी चालतं, ज्याची इच्छा होती की जेवायला त्याला बाहेर जायचं आहे. त्यामुळे त्याच्यानंतर आम्हाला सगळ्यांना जायचं लोड मिळतो. त्याच्यानंतर आम्ही सगळे आता जेवायला चाललो. बरेच जण बाहेर जेवायला गेलो होतो. जाऊन येऊया परत आवडलं की निघायचं. मस्तपैकी जेवण झालेलं आहे. व्यवस्थित काय सर झाला. घेऊ चांगलं बाबू जाय ना माझले गुड मॉर्निंग मित्रांनो, कसं काय बऱ्याच सगळे. तर पुन्हा एकदा इथं नवीन दिवशी सुरुवात झालेली आहे आणि आज आहे नेक्स्ट डे. व्हिडिओ सुरुवात तर केली ती काल, म्हणलं आता इथून व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया. तर आज तारीख आहे किती तारीख आज तारीख आहे 9 ऑक्टोबर 2023. बायकांची चर्चा चालू आहे, काय करायचं कसं करायचं जनरल. तर मित्रांनो आपले असंच चालले, काय व्हिडिओ बनत नाही आहेत. बनवायचा प्रयत्न करत असतो पण होत नाही आपल्याकडं. सकाळी जेवण करून कामावरती गेलो, कामावरती जाऊन आलो आता मग अशीच जस्टच. आता वाजलेत 8. म्हटलं आता व्हिडिओची सुरुवात तरी केली ती सकाळी, पण काय व्हिडिओ बनवायला आपल्याला वेळच मिळाला नाही दिवसभर. कामाचं काय रुटीन आपलं अजून बसत नाही आहे. सध्या रुटीन बसवायचं चालू आहे माझं, त्यामुळं फर्स्ट रेफरन्स आहे माझं पहिलं काम. मग
आपलं यूट्यूब. त्यामुळं कामामुळं जर इकडं पण काही लक्ष लागून झाले तर इकडं पण लक्ष झालं असं व्हायला लागलं आहे. कधी ज्यावेळी मला वेळ मिळतो त्यावेळी मी यूट्यूबवर बघत असतो व्हिडिओ नेहमी बऱ्याच जणांची, की बाकीचे यूट्यूबर आहेत त्यांचं. पण सध्या मी बघतो आहे की लोकांना चमचमीत गोष्टी बघायची जरा जास्त सवय लागलेली आहे. म्हणजे शटरपटर ज्या काही गोष्टी असतात घरच्या, प्रँक शिरीट असतील किंवा बाकीच्या भांडणाचे विषय असतील, काहीतरी अशा गोष्टी ज्याच्यापासून थोडंसं त्यांचं काहीतरी एंटरटेनमेंट व्हावं, असे बरेच गोष्टी आहेत. जे लाईफस्टाईल ब्लॉगिंग जे आपण म्हणतो आहे ते लाईफस्टाईल ब्लॉगिंग कमी, बाकीचा वापड पसारा जास्त आता व्हिडिओमध्ये दिसायला लागला आहे. त्यामुळे लोकांना तेच जास्त आवडते. असा विषय घरच्यांच्यावर प्रँक बनवणं, घरच्यांना त्रास करणं, बाकीच्यांना हॅरॅसमेंट करणं, हे जे व्हिडिओ आहेत हे जास्त बघितलं जातं. मोठं ब्लॉगिंगमध्ये सुद्धा तसंच झाले. ॲक्सिडेंट झालेला व्हिडिओ किंवा ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यांची भांडणं, कोणतरी अडवले, ह्या विषय जास्त बघितला जातो. यूट्यूबचं जे आहे कुठं चाललं आहे हे आता समजून झाले. आपण आपलं कंटिन्यू ठेवूया. ज्यांना आपले व्हिडिओ आवडतील ते व्हिडिओ बघत राहतील. आणि शॉर्ट्समध्ये तर काही विषयच नाही. फक्त कोकण, कोल्हापूर जिल्हा, पुणे जिल्हा हे तीनच गोष्टी जास्त बघायला मिळतात. तिचा काही विषयच नसतो आता. आणि ते फूड ब्लॉगर्स, तुम्ही तर डोकं खाल्ले बघ. आता मोबाईलमधले व्हिडिओ काय अजून आपले रिकवर झालेले नाही आहेत. अजून मोबाईल तसंच अजून मी काही रिपेअर पण टाकलेलं नाही आहे. टाकायचं म्हणतोय, अजून काही टाकलेलं नाही आहे. ते एक रिकवर झालं तर अनेक 2-3 व्हिडिओ माझे येतील. मोबाईल जोपर्यंत रिकवर होत नाही तोपर्यंत मला ते व्हिडिओ PC वर घेता येत नाही आणि एडिट करून अपलोड करायचा रिक्वेस्ट येत नाही. तर हा व्हिडिओ मी कधी अपलोड करणार आहे माझं मलाच माहीत नाही. लवकर एडिट केला तर लवकर बघायला मिळेल तुम्हाला.